हॅलो गायज, मी वैभव शिंदे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी लवकर उठून मी आलेलो आहे केस कटिंगसाठी, कारण आपल्याला जायचं आहे हरणे बंदरला. तुम्ही हा रूट बघू शकताय. आपण कसबे डिग्रजवरून निघून इस्लामपूर, कराड, पाटणवरून चिपळूण आणि चिपळूणमधून दापोली आणि दापोलीपासून पुढे आहे 15 किलोमीटरवर हरणे बंदर. टोटल असा हा 200 किलोमीटरचा रूट पूर्ण करून आपल्याला तिथे पोचायचं आहे. सकाळी आपण लवकरच निघालेलो आहे हरणे बंदरला जाण्यासाठी. चला तर आपण आपला हा प्रवास चालू करूया. तिथे लवकर पोचायचं असल्यामुळे सकाळी आपण लवकर निघालेलो आहे. आणि आता आपण आलेलो आहे कराडमध्ये, कारण कराडमध्ये येणार आहेत प्रशांत शेठ. आता प्रशांत शेठ आपल्याला जॉईन झालेले आहेत, तरी आपला गाड्यांचा काफला घेऊन आपण कूच करूया हरणे बंदरकडे. आणि आपल्या गाड्या सुटलेल्या आहेत आता. आपल्यासोबत येण्यासाठी प्रशांत शेठ खास पुण्यावरून इकडे आलेले आहेत. हे आपले प्रशांत शेठ, किंग ऑफ ट्रेडिंग, एकदम खुश आहेत, बघू शकताय. यारगी गैल चाले काफला कारा का डाउन टू अर्थ रवे छोरा जमींदारा का रे बूढ़ा गैल मेरे कर्म कलाकारा का रे भारत देश मेरा चांद सितारा का हरियाणा नाम देख चाले. आता आपण आलेलो आहे पाटणमध्ये. चहासाठी थोडंसं थांबून आपला प्रवास आपण परत चालू करूया. सूर्य आता डोक्यावरती आलेला आहे. दुपारची वेळ झालेली आहे व सर्वांना लागलेले आहेत कडकडून भुका. तर आपण आता आलेलो आहे कोयनेमध्ये हे कोयना निसर्ग रेस्टॉरंट आहे. इथे आपल्याला जायचं आहे जेवणासाठी. सकाळपासून गाडीमध्ये बसल्यामुळे शरीर थोडंसं आखडलं होतं, तर आपण इथे थोडासा फेरफटका मारूया आणि सगळेजण फ्रेश होऊन. ते आहे हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. पण आपल्याला इकडे नाही जायचं, आपल्याला जे करायचं आहे जेवण. सर्वजण आता जेवण करत आहेत आणि आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे. आणि आपण लागूया परत आपल्या हरणे बंदरच्या दिशेला. आपला प्रवास परत चालू झालेला आहे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे भाऊंची गाण्यांची टॉपची प्लेलिस्ट. चकाया आपने आता आपला चालू झालेला आहे घाटामधील प्रवास. घाटामधील वळणांमधून मार्ग काढत तसेच गाणे ऐकत एन्जॉय करत आपण चाललेलो आहे हरणे बंदरकडे. नहीं है और कोई चलता नहीं है दिल
सांगतो हे राव. आता आपण पोचलेलो आहे दापोलीमध्ये. दापोलीमध्ये थोडंसं चहा पाणी करूया आणि निघूया हरणेकडे. शेवटी आता आपण पोचलेलो आहे आपलं डेस्टिनेशन हरणे बंदरवरती. आपण इथे रूम घेतलेले आहेत आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे इथून दिसणारा नजारा. आता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि समोर दिसतोय तो मावळता सूर्य आणि हा अथांग पसरलेला समुद्र. आणि या समुद्र किनाऱ्यावरती आपण थोडासा फेरफटका मारूया. इथे या समोर दिसत आहेत त्या आहेत आपल्या हॉटेलच्या रूम्स. आपल्या रोजच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आपण इथे आलेलो आहे थोड्याशा विश्रांतीसाठी. समोर दिसणारा हा अथांग समुद्र व होणारा सूर्यास्त अतिशय विहंगम दृश्य दिसत आहे. अतिशय सुंदर अद्भुत असा नजारा तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला जायचं आहे बंदरावरती कारण आपल्याला खरेदी करायचे आहेत भरपूर मासे. तुम्ही आता हा सूर्यास्ताचा नजारा व इथे उभ्या असलेल्या बोटी बघू शकताय. इथे आल्याच आपल्याला दिसलेले आहेत हरण्या व सुंदऱ्या. ही बैलांची जोडी इथून मासे वाहण्याचे काम करते. आता आपण आलेलो आहे मच्छी मार्केट म्हणजे माशांच्या व्यापारामध्ये. आता सायंकाळची वेळ आहे तरी पण माणसांनी पूर्ण हे मार्केट गजबजलेलं आहे. गर्दी भरलेली आहे आणि इथे मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मासे. हे तुम्ही बघू शकता. बंदरावरील कोळी बांधवांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. येथे विविध प्रकारची ताजी मासळी कोळी महिला विक्रीसाठी ठेवत असतात. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे जसे की छोटी कोळंबी, मोठी कोळंबी, शेवड, लॉबस्टर, पापलेट, सुरमई, बांगडा, सौंदाळे, मांदेली, करडी, पेडवे, हैद, वाघूळ, वाटू, शिंगटा या प्रकारचे मासे मिळतात. हरणे बंदर हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील व दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. हे तिथल्या मासळी बाजारासाठी खूप प्रसिद्ध आहे. दिवसाला येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठा मासळी बाजार आहे. आता आपण घेऊया ताजे मासे आणि भाऊंचा हा व्यापार बघा. कोलंबी की जाडी जाडी का बारीक नाही बघा कोलंबी कोलंबी याचे 1000 लावायचे आणि याचे 2200 लावायचे. इमानदारीत खरेदी पण तरी पण देते मी. अंदाना मगा कसं चला ते 800 रुपये सोडा, त्याचे 1000 रुपये लावा, ह्याचे 2000 रुपये फायनल आहे. ह्यात एक शब्द बोलणार नाही, त्या करायचा नाही. लावू शकता कधी फुटाती हे घे घमेल घेते घमेल घे. आता आपण मासे घेतलेले आहेत आणि ह्या मावशी ते मासे स्वच्छ करत आहेत.
हा मासा आहे बांगडा. खायला अत्यंत चविष्ट व कमी काटेचा. कालवणाची चव नयनानी, कोकणाची बायू जेवणात भारी. कोकण 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 कोकण. विहिरीच्या पाण्याची चव निराळी. इथे या मावशी कोळंबी साफ करण्याचं काम करत आहेत. कोळंबीच्या आतमध्ये एक छोटासा दोरा असतो, तो खाण्यासाठी हानिकारक असतो. हा बघा, असा हा दोरा कोळंबीमधून काढावा लागतो अतिशय काळजीपूर्वक. अशी गर्द छाया कुठेच नाही. सागर प्रेमाचा डोंगर. इथे या मावशी सुरमई कट करत आहेत आणि त्यांचं कौशल्य तुम्हाला इथे दिसत आहे. गणपती पोळ्याचं दर्शन तो देव देवतांचा महाल कोकण. फायनली गाईज, आपण मासे वगैरे घेऊन आलेलो आहे आपण आपल्या हॉटेलच्या रूमवर आणि तुम्हाला हॉटेल आपलं कसं आहे दाखवतोय. A few moments later. आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, तरी आपण येऊन बसलेलो आहे समुद्र किनाऱ्यावरती, अर्थात बीचवरती. आणि इथं आपण बीचवरती गाडी आणलेली आहे आणि त्याच्या समोरच खुर्च्या वगैरे टाकून समुद्राचा आनंद घेत आपण इथे बसूया. आपण गाडीमध्ये गाणी लावलेली आहेत आणि आपल्यापाशी बसलेले आहेत शेठ व भाऊ. आता रात्रीची वेळ आहे आणि आपण आलेलो आहे समुद्रामध्ये. या अथांग समुद्राला बघताना एक गोष्ट लक्षात आली की माणसानंही समुद्रासारखं असावे, ना भरतीचा माज ना ओहोटीची लाज, आणि तरीही हा पसरलेला अथांग दर्याचा दारारा मोठा कवा पाण्यावरी उठतान डोंगर लाटा 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 लाटा. केनो पिछू डाको बारे बारे आमारे तुम्ही कादुकुन्ना तुम्ही चोखेरो जाने की भाषा में साधेरो जो भी हाय.